हातकणंगले इथं संघटन सृजन अभियानांतर्गत तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर भगवानराव जाधव, सोनाली सावंत, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, जयसिंग पाटील, विनायक घोरपडे, डॉक्टर अभिजित इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते। या मेळाव्यात काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना जयशंकर पाठक यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात 700 काँग्रेस कमिट्यांमध्ये संघटनात्मक बदल केले जात असल्याचं सांगितलं। देशात महागाई, बेरोजगारी बेसुमार वाढली असून सामाजिक न्याय धोक्यात आलाय। अशा वेळी देश टिकवण्यासाठी काँग्रेसची ताकद वाढवणं ही काळाची गरज आहे। देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आता संघटनात्मक फेरबदलावर भर दिला जातोय। जिल्ह्यात विविध स्तरावर 131 नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असून यामध्ये केवळ कार्यक्षम आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सध्याचं सरकार देशाची विचारधारा बदलून लोकशाही संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप केला। पक्ष फोडून आणि माध्यमांवर दडपण आणून जनतेची फसवणूक केली जातेय। मात्र भाजपच्या या राजकारणामुळे काँग्रेसमधील कचरा साफ झाला असून आता केवळ निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात राहिलेत। 2029 मध्ये सत्ता आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागणं गरजेचं आहे। पक्षात एकूण 72 संघटना असून 131 नवीन नियुक्त्यांद्वारे तालुका पातळीवर सक्षम फळी उभारली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी काँग्रेस हा सर्वधर्म समभावाचा विचार जपणारा पक्ष असल्याचं सांगितलं। सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि पक्षात पारदर्शकता आणण्यासाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात जात असून जो कार्यकर्ता जमिनीवर काम करेल त्यालाच पद दिलं जाईल असं स्पष्ट केलं। या बैठकीला जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुंभार, बाजीराव सातपुते, तालुका अध्यक्ष भगवान जाधव, उत्तम पाटील, उत्तम सावंत, डॉक्टर विजय गोरड, दयासागर मोरे, अक्काताई पाटील, अशोक आळतेकर, कपिल पाटील, शकील अत्तार, निहाल सनदी, सचिन चव्हाण, रमेश पाटोळे, रणजित पाटील, सरदार आवळे, महेश कुंभार, रियाज जमादार, मुनीर जमादार, हिम्मत बारगीर, गोविंद दरक, विलास कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते।